मग म्हणाले की ड्रायव्हरला अमुक आम्हाला दिलासाच्या ड्रायव्हरला आम्ही 15,000 रुपये पगार देतो. म्हटलं बरं आहे, मी तुम्हाला 3 वर्षांच्या पगाराची व्यवस्था करतो. असं करून आता आम्ही जवळजवळ म्हणजे गाडी घ्यायची झाली म्हणजे मुलांना तिथून यायला मिळेल, मुलांना कुठेतरी बाहेर छोट्या सहली करायला न्यायला मिळेल, त्यांना काही शिकवायला. कारण या मुलांना जगाचा अंदाजच असत नाही ना, त्यांना बोलायला येत नाही, ऐकायला येत नाही म्हटल्यावर. त्यामुळे त्यांना सगळं दाखवायचं कुठेतरी लिहून वगैरे, असं सगळं करायला मिळेल. आणि आत्ता त्यांनी म्हटलं तसं या आमच्या ऑडिओलॉजिस्टना सगळं सामान, ते इतकं किमती सामान, ते त्यांच्याजवळ 2 छोट्या बॅगा आहेत त्याच्यात घालून ते त्यांना सगळ्या मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथं नवीन अर्भकांची तपासणी करायला मिळेल. हे सगळं करायला मिळेल म्हणून ती व्यवस्था आम्ही करू. आणि तुमचा सगळ्यांचा आम्हाला मानसिक पाठिंबा असला तर पुरे, आम्ही याच्यापेक्षाही चांगल्या चांगल्या सवलती, म्हणजे आम्हाला चांगला आदर्श त्यांनी वल्लभ धायमोडकरचं नाव घेतलं. या एवढ्या मोठ्या गोव्यात इथल्या लोकांनी दिलासा, विसावा हे तिथं सुरू केलंय. तसं कधीतरी आमचं म्हणून नादब्रह्म, वर्ल्ड ऑफ साऊंड असं एक आपण तयार करावं अशी माझी इच्छा आहे. मला वाटतं की सगळ्या आपल्यासारख्या लोकांच्या पाठिंब्यानं हे पुढच्या 3 ते 5 वर्षात नक्की म्हणजे नक्की होईल. मला आणि शैलानं मला 30 वर्ष या बाबतीत नेहमीच पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. जर थोडीशी नवरा म्हणून मला लाज वाटते की आज मी घरी बसतो, मला पगार वगैरे कोणी देत नाही, ती अजूनही कमावते, म्हटल्यावर आता तिला पैसे खर्च करावे लागतील, पण ती आनंदानं, बघा ती कशी असते, आनंदानं ती खर्च करायला तयार आहे. म्हटल्यावर मला प्लॅन्स करायला हरकत नाही. सो पुन्हा एकदा मी सुषमाताई, पौर्णिमा, संगीता आणि आमची मिसेस मॉडर्न देव, प्रतिभा, तुमचे सगळ्यांचे आणि अनाथ, तुमचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आम्हाला ही संधी दिल्याबद्दल. धन्यवाद.